नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अश्विनी मुद्रा या व्यायामाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अश्विनी मुद्रा हा व्यायाम आपल्या योगामध्ये पुरातन काळापासून त्याचे वर्णन दिलेले आहे आणि या व्यायामाचे फायदे पेल्विक फ्लोर एक्सरसाइज म्हणजेच सेक्शुअल फंक्शन, त्याबरोबरच युरिन लिकेज आणि प्रेग्नन्सी नंतर पेल्विक फ्लोर वीक झालेले असल्यानंतर खूप चांगला फायदा या व्यायामाचा होतो. मी गेल्या 19 वर्षापासून सेक्शुअल हेल्थ या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत असून अनेक रुग्णांना हा व्यायाम सजेस्ट करतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम रुग्णांमध्ये मला पाहावयास मिळालेले आहेत. कारण त्यांचा फीडबॅक असा असतो की हा व्यायाम रेग्युलर केल्यामुळे त्यांचे इरेक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन या समस्येमध्ये खूप चांगला फायदा झालेला आहे. त्यासाठी 4 ते 6 आठवडे किमान हा व्यायाम रेग्युलर करणे गरजेचे आहे. चला तर मग आपण या व्हिडिओच्या मार्फत हा व्यायाम योग्य प्रकारे कसा करावा हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण अश्विनी मुद्रा हे नाव कसे पडले ते पाहू. अश्व म्हणजे अश्व आणि अश्विनी म्हणजे घोडा. तर घोडा लीद बाहेर टाकल्यानंतर किंवा शौच केल्यानंतर त्याच्या गुदद्वाराचा जो व्यायाम करतो किंवा आकुंचन प्रसरण करण्याची जी क्रिया करतो त्यावरून या व्यायामाचे नाव अश्विनी मुद्रा असे पडलेले आहे. तर आपल्याला देखील हा व्यायाम त्याच प्रकारे करायचा आहे. तो व्यायाम करताना सर्वप्रथम आपण सुखासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये बसा आणि खोल श्वास घ्या. खोल श्वास घेण्याबरोबरच गुदद्वाराचे स्नायू जे आहेत त्याचे आकुंचन करा. आकुंचन केल्यानंतर किमान 5 सेकंद ते स्नायू बंद करून किंवा कॉन्ट्रॅक्ट करून ठेवा. 5 सेकंद कॉन्ट्रॅक्ट करून ठेवल्यानंतर श्वास सोडण्याबरोबरच ते स्नायू रिलॅक्स करा. रिलॅक्स केल्यानंतर परत 5 सेकंदाचा अवधी जाऊ द्या आणि 5 सेकंदाचा अवधी गेल्यानंतर परत श्वास आत घेऊन गुदद्वाराचे स्नायू परत आकुंचन करून त्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करून ठेवा. अशा प्रकारचा व्यायाम किमान 10 वेळेस करावे. याला आपण 1 रिपिटेशन म्हणू. असे दिवसभरामध्ये 3 रिपिटेशन करावे आणि जसे जसे तुमचे व्यायामाची क्षमता वाढेल तसे तसे तुम्ही 5 सेकंद कॉन्ट्रॅक्टवरून 7 सेकंद, 9 सेकंद, 10 सेकंदापर्यंत जाऊ शकता. 10 सेकंद जर तुम्ही गुदद्वाराचे स्नायू म्हणजे आपण शौच थांबवणे किंवा वायू पास होऊ नये म्हणून ज्या प्रकारे स्नायू कॉन्ट्रॅक्ट करतो त्या प्रकारे स्नायू कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचे. खोल श्वास आत घेऊन ठेवायचा आणि सर्वसाधारणपणे 5 सेकंद ते त्यापेक्षा जास्त 10 सेकंदापर्यंत तुम्ही स्नायू रोखून धरून त्यानंतर श्वास सोडून त्याबरोबर स्नायू देखील रिलॅक्स करावा. असा हा व्यायाम आहे. हा व्यायाम नियमित केल्यानंतर सर्वसाधारणपणे 4 ते 6 आठवड्यामध्ये तुम्हाला देखील तुमच्या सेक्शुअल स्टॅमिनामध्ये खूप चांगला फरक पडला आहे हे निश्चितच जाणवेल. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.